नमस्कार. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, आज तुम्ही ऐकणार आहात अजित काटकर यांची कथा. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता पहिल्यांदा चॅनलवर आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. शेजारी बेल आयकॉन आहे, घंटेचं चिन्ह, तेही प्रेस करा. मित्रांनो, आता तुम्ही ऐकणार आहात अजित काटकर यांची कथा पंढरीची वारी. ज्येष्ठात मृगाचा आणि आषाढात आर्द्रा नक्षत्राचा पाऊस चांगलाच बरसला होता. ऊन पावसाचा पाठशिवणीचा खेळ सुरू होता. यंदा वळीवही चांगला झाला होता. शेत शिवारं कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांनी आणि हिरव्यागार पिकांनी बहरलेली होती. विहिरी काठोकाठ भरल्या होत्या तर माळरानातल्या विहिरीतनं पाणी आपोआप बाहेर वाहत होतं. ते निवाळसंग पाणी गावाशेजारच्या ओढ्यातनं वाहत नदीला जाऊन मिळत होतं. गावातली म्हातारी माणसं एकमेकांना सांगत होती, यंदा पाऊस पाणी मस्त झालंय, बरकत येणार. तसं पाहिलं तर हे पावसाचेच दिवस, पण गेल्या काही वर्षांपासनं निसर्गाचं काहीतरी बिनसलेलं होतं. त्यामुळे पावसाळ्यात पाऊस पडण्याऐवजी नको त्यावेळी पडत होता, तर कधी पडतही नव्हता. हे वर्ष मात्र त्याला अपवाद ठरलं असं जाणकार मंडळी बोलून दाखवत होती. गावातले सगळे शेतकरी आनंदात होते. कोणी शेतीची मशागत करत होतं, कोणी बाजरीची पेरणी करण्यात गुंतलं होतं, तर ज्याच्याकडे पेरणीसाठी बैल नाहीत ते बैलवाल्यांच्या पाठीमागे नंबर लावून बसलेले होते. सगळ्या शेतकऱ्यांची धांदल उडालेली असली तरी धोंडी नानाचा सदा मात्र अजून अंथरुणातच लोळत होता. त्याला कशाची चिंता नव्हती. 4-5 एकर एका तळावर तव्याच्या पाठीसारखी काळीशार जमीन होती. पण कर्तुक नसल्यामुळे त्यात पिकं डोलण्याऐवजी त्यातल्या गवतात उंदीर घुशी पाठशिवणीचा खेळ खेळत होती. सदा हा धोंडी नानाचा एकुलता एक मुलगा होता. तो शाळेत गेला पण शाळा शिकला नाही. गावात 4थीपर्यंत शाळा केली. बाकीची मुलं पुढं शिकण्यासाठी 2 मैलाची पायपीट करत म्हसवडला गेली. पण सदा आईबापाला म्हणाला, मला काय शाळा बिळा जमायची नाही. आता एकुलता एक, त्यात लाडात वाढलेला, त्यामुळे त्यांनीही त्याच्यावर जोर जबरदस्ती केली नाही. सदा घरीच राहिला. धोंडी नाना आणि सारजा सकाळी लवकर उठून घरची कामं उरकून यरवाळीच आपल्या पाखऱ्या आणि नाखऱ्या या तगड्या बैलजोडीसोबत मळा गाठायची. सदा मात्र दिवस चांगला कासराभर वर आल्यानंतर सावकाशीनं उठायचा, उरकून गावभर चांडाळ चौकडीत उंडारायचा. भुका लागल्या की घरी आईनं करून ठेवलेल्या भाकरीचा मुडदा पाडायचा. आणि संध्याकाळी कालवणच चांगलं नव्हतं, भाकरीच करपली म्हणून आईवर डाफ करायचा. हे असेच दिवस चालले होते. सदा वर्षावर्षानं मोठा तर धोंडी नाना आणि सारजा वर्षावर्षानं म्हातारे होत होते. दिवसभर मळ्यातल्या विहिरीवर 2 बैलांची मोठ धोंडी नाना हाकायचा तर सारजा शेतात दारी मोडायची. पोराकडून कामाला कसलाही हातभार लागत नव्हता. ओठावर मिसरूड फुटलं तसं सदानं धोंडी नानाच्या मागे गाडी घ्यायला पैसे द्या म्हणून लाकडा लावला. पहिल्यांदा धोंडी नानांनी सरळ नाही म्हणून त्याला ठोकरलं, पण प्रकरण हाताबाहेर गेलं. दिवसभर मळ्यात खपून आल्यावर संध्याकाळी 4 घास खायला बसलं की सदा स्वतःही खाईना आणि आईबापालाही खाऊ देईना. तरी महिनाभर तसंच ढकललं. आता काही सहन होत नाही हे लक्षात आल्यावर त्यांनी हार मानली. म्हसवडला जाऊन बँकेतले 40,000 रुपये काढले आणि नवी कोरी गाडी घेऊन त्याच गाडीवर सदाच्या पाठीमागे बसून घरी परत आले. धोंडी नानाला उभ्या आयुष्यात बुडाखाली साधी सायकल मिळाली नाही. पण पोराच्या हट्टापायी पोटाला चिमटा घेऊन पै पै एकत्र करून साठवलेले पैसे घालवून गाडी घ्यावी लागली. सारजानं नाईलाजानं गाडी पुजली. मनात नसतानाही धोंडी नानानं नारळ वाढवला. सदानं किक मारली आणि गाडी भुंगाट पळवली. साऱ्या गावातनं 4 फेऱ्या मारूनच गाडी घरासमोर विसवली. सगळ्या गावाला कळलं सदानं गाडी घेतली. त्यानंतर मेरीलँड हॉटेलमधनं आणलेले पेढे घेऊन सदा मित्रांच्या घरी जाऊन पेढे वाटून आला. दुसऱ्याच दिवशी धोंडी नाना त्याला म्हणाले,
आता तुझ्या म्हणण्याप्रमाणे गाडी घेतली, तेव्हा मळ्यात आम्हाला कामात मदत करायला येत जा. त्यावर नरमाईतच सदा म्हणाला, हा येतो की. पण सदाच्या आता म्हसवडला फेऱ्या वाढल्या. गावातल्या कोणाचंही काम कुठंही निघालं की सदाला घेऊन लोक जायला लागले. सकाळी गेलेला पोरगा रात्री उशिरा तर कधी 2-2 दिवसांनी घरी परत यायचा. अधूनमधून त्याच्या तोंडाला दारूसारखा वास यायचा. एकदा सारजानं त्याला विचारलं तेव्हा तो म्हणाला, कोल्ड्रिंक घेतल्यावर असा वास येतो. बिचाऱ्या आईनं कसलं कोल्ड्रिंक हे मात्र विचारायचं धाडस केलं नाही. मळ्यात येऊन काम करून मदत करणं दूर, पण 2-2 दिवस त्याचं दर्शनही होत नव्हतं. त्यातच त्याला दारूचं आणि हॉटेलात जेवायचं व्यसन लागलं. गावातल्या सावकाराचा राम्या त्याच्या गाडीवर सारखा असतो. सावकारानं पैसे असून सुद्धा पोराला गाडी घेतली नव्हती, त्यामुळे त्याचा पोरगा सदाला घेऊन फिरत होता. धोंडी नानांनी आणि सारजानं विचार केला की पोरगा हाताबाहेर निघालाय, त्याचं लग्न करून दिलं तर सुधारेल कदाचित. त्यांनी सदाला सांगितलं त्याच्यासाठी मुली बघायला सुरुवात केली. पण सदाची कीर्ती सगळ्या पंचक्रोशीत पसरली असल्यामुळे त्याला कोणी लग्नासाठी मुलगीच देईना. 2 वर्ष सदाचं लग्न जमवण्याचा प्रयत्न धोंडी नाना करत होता, पण लग्न काही जमत नव्हतं. पांडा तात्या धोंडी नानाचा जीवाभावाचा सोबती. पंढरीच्या वारीला प्रत्येक वर्षी दोघं मिळून जात असत. गेल्या कित्येक वर्षात त्यांची वारी चुकलेली नव्हती. पांडा तात्यानं लक्ष घालून त्यांच्या जवळच्या पाहुण्याच्या मुलीबरोबर सदाचं लग्न जमवलं. सदाच्या लग्नाला फलटणचा प्रसिद्ध चांदतारा बँड, वरातीसाठी लाइटिंग केलेला रथ, वरदाव्यासाठी नातेपुत्याचा जगदाळ्याचा पांढरा शुभ्र उमदा घोडा, तर गोंदवल्याच्या कट्टे पाटलाचा मांडव ठरवून ठेवला होता. हे सगळं करताना धोंडी नानाचा जीव मेटाकुटीला आला होता. जवळचे पैसे गाडी आणि लग्नासाठी ठरवलेल्या बाबींच्या इसारासाठी खर्च झालेले होते. सदाला आजपर्यंत गावात कोणाचं झालं नाही असं लग्न करायचं होतं. त्यांनी तसं आपल्या मित्रांजवळ बोलून सुद्धा दाखवलं होतं. आईबापालाही त्यांनी दम टाकला होता, खर्चात हायगाय करायची नाही. हायगाय केली तर तुम्ही आहे आणि मी आहे. बिचाऱ्या धोंडी नानाजवळ सदाच्या होला हो म्हणण्याशिवाय पर्याय नव्हता. विरोध करावा तर पोरगा कुठल्या थराला जाईल याचा नेम नव्हता. धोंडी नानानं आणि सारजाने विचार केला, पैसे काय उरा पोटावर फेडता येतील, पण पोरानं काही बरा वाईट उद्योग केला तर ते केवढ्याला पडेल. त्यांनी गावातल्या सावकाराकडनं लागतील तसे पैसे उचलायला सुरुवात केली. लग्नाचा दिवस उजाडला. सकाळपासूनच धोंडी नाना, सारजा आणि भावकीतल्या मोजक्याच लोकांची धांदल सुरू होती. सदा आणि त्याचे इष्टमित्र नवरीकडच्या करवल्यांची चेष्टा मस्करी करण्यात दंग झाले होते. 2-3 वेळा जानवस घरासमोर वराडातल्या मुलांची आणि सदाच्या मित्रांची भांडण जुगली होती, पण मोठ्या माणसांनी वेळीच हस्तक्षेप करून त्या वादावर पडदा टाकला. सगळ्या प्रकारची हौसमौस करत एकदाचं लग्न लागलं. सदाच्या डोक्यावर अक्षदा पाडल्या आणि धोंडी नानाच्या डोक्यावर कर्जाचा बोजा पाडला. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी सावकारानं धोंडी नानाला बोलवून घेतलं आणि नेलेल्या पैशाचा हिशोब त्याला दाखवला आणि आजच्यापासनं 5% व्याज सुरू असं सांगायला तो काही विसरला नाही. कर्जाच्या आकड्याचं ओझं घेऊन धोंडी नानानं घर गाठलं आणि सारजाजवळ आपलं मन मोकळं केलं. सारजे, लग्नाला बँकेतलं ईस आणि सावकाराकडचं ईस असं 40,000 गेलं. आणि बाई एवढं करून बिचार 5 पाहुण्याच्या बोंबलतच गेल्या की. त्यांना काय झालं बॉम्बा ठोकायला? लग्नात त्यासनी नेशिवलेलं पाताळ चांगलं नव्हतं. त्यांच्या अंगावरच्या पाताळापेक्षा तरी चांगलं दिलं होतं ना. काही लोकांना सवयच असती खंडीच्या वर्णात घाण करायची. जाऊ दे, त्यांनी एवढी लग्न केली, माझ्या अंगाला लावलं होतं का त्यांनी पातळ? अगं सारजे, लग्नात अशा गोष्टी होत्यात, न ग मनाला लावून घेऊ. बरं, नावाजोड कुठं आहे? हे बरं आहे, मला काय ठाऊक. मला वाटलं तुम्हाला विचारत असतील आणि तुम्ही मला विचारताय वे, आहे का बरं?
बरं ते जाऊ दे, चल आता माळ्यात जाऊ. जेवण न करताच केलेली भाकरी कालवण बांधून घेत दोघांनी मळा गाठला. सावकाराचं 20,000चं कर्ज फेडायला जोमानं कामाला लागले. नव्यानं लग्न झालेला साधा बायकोला गाडीवर घेऊन देवदर्शनाच्या नावाखाली फिरत होता. सकाळी गेलेला जोडा संध्याकाळी उशिरा हॉटेलमध्ये जेवून झोपायलाच घराकडे येत होता. पाण्यासारखा पैसा पेट्रोलवर खर्च होत होता. पैसे कुठून आणतोय ते कळत नव्हतं. पण महिनाभरात सावकारानं धोंडी नानाला पुन्हा घरी बोलवून सांगितलं, सदाचं लग्न झाल्यापासून तुमचं नाव सांगून त्याने 5,000 रुपये उचलले बरं का. पण म्या नव्हतं तुम्हाला सांगितलं. आता मला काय माहिती नाही तुमच्या घरी काय झालंय ते. हे बघा, पैसे तुम्ही त्याला दिल्या त्याच्याकडनं घ्या. अहो असं म्हणून कसं चालन. मग म्या काय करू. आधीच तुमचं 20,000 उरावर आहेत माझ्यावर. त्याचं याजावर याज वाढत निघालंय आणि वरनं आणखीन हे 5,000. माल नाही सांगायचं. ठीक आहे, त्यांनी नाही दिलं तर गाडी घेतो त्याची ठेवून. सावकारानं गाडी ठेवून घ्यायची भाषा केल्यामुळे धोंडी नाना गडबडला. त्याला वाटलं सावकारानं लग्नाच्या पैशासाठी गाडी ठेवून घेतली. ही गोष्ट जर गावाला कळली तर गावात आपली पत काय राहिली. सावकाराच्या बोलण्यावर धोंडी नाना नरमाईत म्हणाला, बरं मी देतो पैसे, पण इथून पुढं मात्र त्याला पैसे देऊ नका तुम्ही. आणि तुम्ही त्याला इथून पुढं पैसे दिले तर म्या काय फेडणार नाही. धोंडी नानाला सदाचा राग आला होता, पण सदा मात्र हवेत होता. लग्नाची हवा त्याच्या डोक्यात गेली होती. सावकाराकडून त्याला कळलं की धोंडी नानानं पैसे देऊ नका म्हणून सांगितलंय. त्यावर सदानं घरी धोंडी नानाबरोबर आई आणि बायकोसमोर भांडण केलं. रागात बापाला म्हणाला, मला 1,000 रुपये पाहिजे, तिच्या बहिणीच्या गावाला जायचे, तिला तिच्या बहिणीची आठवण येते. त्यावर सारजा म्हणाली, अरे सदा, लग्नात झालेला खर्च भागवायला आम्ही हाडाची काढ करतोय आणि तू बसला वय फिरत. आज हे गाव उद्या ते गाव. गाडीला त्याला काय फुकट येते वय. कुठनं आणायचं रे पैसा. तवा आम्हाला मळ्यात येऊन कामात हातभार लावा. शेतात पीक चांगलं असलं तर पैसा हातात येईन. अरे सावकाराचं दे नाही, त्याचं याज वाढतंय, ते देऊन टाकाय पाहिजे. सारजाच्या या बोलण्याला पाठिंबा दे धोंडी नाना सदाला समजावत म्हणला, अरे आपण तिघं मिळून मळ्यात काम केलं ना तर आपल्याला पैसा मिळेल. त्यातनं आपण सावकाराचं देणं देऊन टाकू, मग पैसे शिल्लक राहतील. बायको देखत आईबापानं समजावल्यानं सदाला राग आला आणि त्याने तुमचं तुम्ही बघा असं म्हणत गाडीला किक मारली. बायको तयार होतीच. ती लगेच गाडीच्या मागच्या सीटवर बसली. सदानं गाडीला गिअर टाकला आणि मोठा आवाज करत गाडी निघून गेली. दिवसामागून दिवस आणि वर्षामागनं वर्ष जात होती. शेतात काबाड कष्ट करून धोंडी नाना आणि सारजानं सावकाराचे 20,000 आणि व्याजाचे 10,000 रुपये असं देणं फेडून टाकलं. आता फक्त सदानी उचललेले 5,000 आणि त्याचं व्याज द्यायचं राहिलं होतं. ते सुद्धा या वर्षात फिटून जाईल असा विश्वास त्यांना होता. 5 वर्षांचा काळ लोटला. धोंडी नानाचं आणि सारजाचं वय झालं होतं, पण शेतात जमेल तसं ते काम करतच होते आणि त्यामुळे तर त्यांना 4 घास अन्न मिळत होतं. एव्हाना सदानं कुटुंबात आणखीन एकाची भर घातली होती. त्याचा मुलगा 1 वर्षाचा झाला होता. सदाची बायको पोराचं कोड कौतुक करण्यात तर सदा बायकोच्या मागे पुढे करण्यात मशगूल झालेले होते. लग्न होऊन काळ झाला तरी पण सदाला शहाणपण येत नव्हतं. म्हातारे आईबापाला शेतात मर राबावं लागत होतं. सदाची बायको सासूकडूनच घरातली सगळी कामं करून घेत होती. आयत्या भाकऱ्या मोडत होती. बिचारी सारजा गावात तमाशा नको म्हणून सगळं सहन करत होती, पण आताशी तिलाही घरातली कामं करून शेतात जाणं जमत नव्हतं. पण न जावं तर खायचं काय असा प्रश्न तिच्या पुढे होता. त्यातच सारजा आजारी पडली, अंथरुणाला खिळली. तिच्या सकट सगळ्यांच्याच पोटाची आबाळ व्हायला लागली. सदाची बायको निवांत उठून आपलं उरकून स्वयंपाक करायला 11 वाजता बसत होती. तोपर्यंत धोंडी नाना आणि सारजा नुसत्या चहाच्या कपावर राहत होती. आजारपण आणि त्यात पोटाला वेळेवर अन्न पाणी नाही, त्यामुळे तिचा आजार वाढत गेला आणि एक दिवशी सारजानं आपली इहलोकाची यात्रा संपवून टाकली.
सारजाच्या जाण्यानं सगळ्यात जास्त दुःख धोंडी नानाला झालं. त्यांनी मळ्यात जाणं सोडून टाकलं. मिळेल तेव्हा 4 घास पोटात ढकलायचे आणि लांब कुठंतरी जाऊन बसायचं. धोंडी नानानं मळ्याकडचं लक्षच काढून टाकलं होतं. तुला काय करायचंय ते कर असं म्हणून ते मोकळे झाले होते. शेताचा ताबा आता सदानं घेतला. त्यांनी शेतात ऊसाची लागवड करायचं ठरवलं. स्वतः काही करायचं नाही, सगळं रोजगार लावून करून घ्यायचं. भांडवलासाठी त्यांनी बँकेतनं धोंडी नानाच्या नावावर कर्ज काढलं. ऊसाच्या उत्पन्नापेक्षा खर्चाचा आकडा मोठा झाला, त्यामुळे कर्जाची परतफेड करता आली नाही. पुन्हा कर्ज बँकेने दिलं नाही. मग सावकाराकडनं पैसे घेतले, पण उत्पन्न आणि खर्च याचा मेळ त्याला कधी बसलाच नाही. बँकेची नोटीसवर नोटीस आणि सावकाराची माणसं दारात यायला लागली. त्यावरून सकाळ संध्याकाळ घरात बाप लेकाचा कज्जा व्हायला लागला. घराची शांतताच भंग पावली. घरातनं लक्ष्मी तर केव्हाच निघून गेली होती. आता शांती घराबाहेर पडायची तयारी करत होती. सदानं आता अर्धा एकर जमीन सावकाराला विकण्याचा घाट घातला होता, पण त्याला धोंडी नाना तयार होत नव्हता. बाप जाद्याची जमीन आपण विकायची नसते तर पुढच्या पिढीकडे जशीच्या तशी द्यायची असते, यावर धोंडी नाना ठाम होते. सावकारानं पैशाचा तगादा लावला. मग धोंडी नानाचा नाईलाज झाला. त्यांनी अर्धा एकर जमीन सावकाराच्या नावे करून दिली. उरलेले पैसे बँकेत कर्जासाठी म्हणून जमा करून टाकले. आषाढाचा महिना होता. पंढरीच्या पांडुरंगाच्या वारीला जायचं होतं. पांडा तात्यानं धोंडी नानाला आठवण करून दिली होती. धोंडी नानाच्या मनाची ही तयारी झाली होती. दशमीचा दिवस उगवला तसा धोंडी नानानं आंघोळ करून आपली पिशवी भरली. आज शनिवार, उपवास असतो. उद्या एकादशीचा उपवास. 2 दिवस उपवास धरावा लागणार हे ध्यानात घेऊन ते सुनेला म्हणाले, सुनबाई जरा चहा करून देते का ग? सुनबाई नेहमी त्रासलेलीच असते. त्यात सासऱ्यानं इतक्या सकाळी सकाळी चहा करायला सांगितल्यामुळे तिने फाटकारलं, काय दम निघत नाही बाई? काय क्वार्टरची तारीख आहे का इतकी गडबड करायला? अगं दशमी आहे, पांडुरंगाची वारी पोचवायला पाहिजे. आज्यापासनं चालत आलेली परंपरा आहे. सासरेच्या या बोलण्यावर पुढे काही न बोलता सुनेनं चहाचं आधण चुलीवर चढवलं. धोंडी नानांनी सदाचा अंदाज घेतला. तो अजून अंथरुणातच लोळत होता. त्याच्या जवळ जात ते बोलले, सदा अरे वारीला निघालो, हे जरा 50 रुपये दे की. बापाचं हे बोलणं ऐकून न ऐकल्यासारखं करत सदानं आपली कूस बदलली. त्यांनी पुन्हा मोठ्यानं हाक मारून पैसे मागितले. त्याचा परिणाम सदावर न होता त्याच्या पोरावर झाला. ते उठून रडायला लागलं. तशी सुनबाई धोंडी नानांवर खेकसली. मी म्हणते, म्हातारपणी कशाला करायची वारी? ग बसावं आपल्या घरात, नाही तर जावं गोंदवलेकर महाराजाच्या दिंडीत. सगळं फुकटात होतंय तिथं. सुनेनं मुक्ता फळं उधळली. तिचं बोलणं धोंडी नानाच्या जिव्हारी लागलं. त्यांनी पुन्हा एकदा सदाला हाक मारून जागा करण्याचा प्रयत्न केला. सदानं पुन्हा कूस बदलली आणि घोरायला लागला. म्हणतात ना, झोपलेल्याला जागं करता येतं, पण झोपेचं सोंग घेणाऱ्याला जागं करता येत नाही. धोंडी नानाच्या मनात विचार आला, आज सारजा असती तर सकाळी माझ्या अगोदर उठून फराळाचं केलं असतं. जाताना 50-100 रुपये हातावर ठेवले असते, पाया पडली असती आणि म्हणाली असती, पांडुरंगाला माझ्या वाटणीचं पण पाया पडून या. सुनेनं चहानं भरलेली कब्बशी सासऱ्यापुढे ठेवली. काहीही न बोलता धोंडी नानानं चहा घेतला आणि इठ्ठला पांडुरंगा असं म्हणत भरलेली पिशवी उचलून घरातनं बाहेर पडला. चालत चालत पांडा तात्याचं घर गाठलं. पांड्या ताता फराळ करत होता. त्याने बायकोला हाक मारत सांगितलं, अगं धोंडी नाना आलाय बरं का, जरा फराळाचं आण, आज शनिवार आहे. धोंडी नाना नको नको म्हणत असताना तात्यानं त्याला फराळ करायलाच लावला. स्वतःच्या घरातून फराळ न करता वारीसाठी बाहेर पडलेल्या धोंडी नानाला फार वाईट वाटलं. पांडा तात्यासारखा सोबती असल्याचा त्याला अभिमान वाटला. फराळ झाल्यावर तात्या बायकोला म्हणाला, निघतो.
असं म्हणताच त्याची बायको बाहेर आली. तिने त्याच्या आणि धोंडीनानाच्या पायावर डोकं ठेवून नमस्कार केला. त्याबरोबर त्याचा मुलगा म्हादा, सून आणि नातवंड सर्वांनी तिचं अनुकरण केलं. दोघांनाही निरोप दिला. धोंडीनानाच्या डोळ्यात पाणीच तरळलं. पांडातात्याच्या ध्यानात आलं धोंडीनानाचं काहीतरी बिनसलंय. त्यांनी चालायला सुरुवात केली. पंढरपूरला जायला म्हसवडमधून एसटी नाही तर जीप गाडी होती. गावापासून म्हसवड 2 मैलांवर होतं. चालता चालता तात्याने नानाला विचारलं, काय आज झालंय काय? तुमचं डोळं पाण्यानं भरल्यात. त्यावर धोंडीनानानं आपलं मन मोकळं करण्यासाठी म्हणाला, आता कुठं तुमचा महादान, कुठं आमचा साधा. पैसे तर दिले नाहीतच, पण मला निरोप द्यायला सुधी कुठला नाही त्यो. सुननं तर मापच काढली, न जाण्याचा सल्ला दिला. विठ्ठला पांडुरंगा मला बोलव रे लवकर, काठाळू मी अजाल मला. नगो नगो झालंय बघ जगणं आता. त्यावर त्यांना समजावत पांड्यात आता म्हणाले, नाना जगणं मरणं आपल्या हातात आहे का? अहो सगळं काय भगवंताच्या मर्जीने चालतं. वारीची काळजी करू नका तुम्ही. म्या हाय तवर तुम्हाला घेतल्या बिगर वारी करणार नाही. अरे नसल पैसे नसू द्या, माझ्याकडे आहेत पैसे, काळजी करू नका तुम्ही. बोलता बोलता म्हसवडचं स्टँड आलं. दशमीचा दिवस असल्यानं गर्दी होती. दहिवडीकडून येणाऱ्या गाड्या भरूनच येत होत्या. मेंढरासारखी माणसं गाड्यातनं कोंबली होती. दुपार झाली. दोघंही कंटाळून बसले होते. त्याचवेळी स्पीकरवरनं पुकारलं, पंढरपूरला जाणारी गाडी पाण्याच्या टाकीजवळ लावण्यात आली आहे. कसंबसं पळत जात त्यांनी गाडी पकडली. बसायला जागा मिळालीच नाही, पण माणुसकी जिवंत होती. बसलेल्या 2 तरुण वारकऱ्यांनी उठून त्यांना बसायला जागा दिली. पंढरपुरात गाडी पोचायला दिवे लागण झाली. गाडीतून उतरल्यावर दोघांनी हॉटेलात जाऊन चहा घेतला. तेव्हा कुठे प्रवासाचा शिणवटा गेला. त्यांनी पांडुरंगाच्या रावळाचं कळसाचं दर्शन लांबूनच घेतलं आणि वाळवंटाकडे जायला सुरुवात केली. टाळ मृदुंगाचा आवाज आकाशाला भिडत होता. माऊली 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 असा जयघोष करत आबालवृद्ध वारकरी टाळ मृदुंगाच्या तालावर फेर धरत होते. सगळीकडे भक्तिमय वातावरण ओसंडून वाहत होतं. किती गर्दी होती. त्यातूनच वाट काढत दत्तात्रय महाराजांच्या मठापासून पुढे पाहिलं आणि आपसूक नानाच्या तोंडातनं आवाज आला, विठ्ठला पांडुरंगा. त्यावर तात्या धोंडी नानाला म्हणाला, काय मला काय म्हणाला का? नाही हो, पण यंदा काय माणसं आल्यात बघा की. पाण्याच्या लोंडासारखा माणसाचा लोंडाच येतोय. जिकडं तिकडं माऊली माऊली गजरच चालू आहे. पुढं बघा की पुंडलिकाच्या रावळाकडं आकाशात पडलेल्या चांदण्यासारखं दिवा चमकत्यात, जणू चांदण्याच धरतीवर आल्यात. दोघांनी वाळवंटात येऊन आपले हातपाय धुतले. पुंडलिकाच्या पाया पडून बाजूला झाले आणि खाली बसून तात्यानं पिशवीतून आणलेली केळी आणि भाजलेल्या भुईमुगाच्या शेंगा आणि कागदात गुंडाळलेला गूळ काढला. शांतपणे बसून आणलेलं सगळं दोघांच्या मध्ये मांडून भगवंताला हात जोडले आणि फराळ केला. जिकडे बघावं तिकडे भक्तीचा मळा फुलला होता. वारकऱ्यांची प्रचंड गर्दी होती, पण त्यात सुद्धा आपुलकी, प्रेम, जिव्हाळा होता. धोंडीनाना घरचं सगळं विसरून, देहभान विसरून गेला होता. भजन, प्रवचन, कीर्तन, भारूड, ओव्या यांची रेलचेल होती. वाळवंटा शेजारील चिंचपणात धनगरगडी कमरेला ढोल बांधून धनगरी ओव्या म्हणत होते. त्या ऐकायला दोघंही थांबले. सुंबरानं मांडलं ग सुंबरानं मांडलं, तव्वाच्या या खेळाला ग तव्वाच्या घाट आहे मला, डिपांग टिपांग डिपांग टिपांग डिपांग टिपांग. श्रावण बाळ आपल्या आंधळ्या आईबापाला कावडीत बसून काशी यात्रेला निघाला होता. अरे मग पुढं काय झालं? डिपांग 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 टिपांग. जंगलातनं चालता चालता आईबापाला लागली तान. श्रावण बाळानं झाडाखाली कावड ठेवली, पाणी शोधायला गेला. आणि मग पुढं काय झालं? काय झालं? डिपांग टिपांग डिपांग टिपांग. त्यानं पाण्यात भांडं बुडवलं. बुड्ड 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 असा आवाज आला. अरे मग पुढं काय? डिपांग टिपांग डिपांग टिपांग. त्या जंगलात दशरथ राजा शिकारीसाठी आला होता. पुढं काय झालं? अरे ढिपांग टिपांग ढिपांग टिपांग. राजाला वाटलं
हरीण पाणी पितोय. त्यांनी बाण सोडला. बाणानं श्रावण बाळाचा वेध घेतला. खासकन बाण त्याच्या हृदयात घुसला. अरे मग पुढं काय झालं? दशरथ राजा पळत आला. बघतो तर काय, शिकार हरणाची झाली नव्हती, तर बाळ श्रावण बाळाला बाण लागला होता. त्यांनी राजाला सांगितलं. म्हणला, तिकडं झाडाखाली तहानेनं व्याकुळ झालेले माझे आईबा आहेत, त्यासनी पाणी घेऊन दे. हे सांगून बाळानं प्राण सोडला. ढिपांग टिपांग ढिपांग टिपांग. अरे पुढं काय झालं? दशरथानं पाण्यानं भरलेलं भांडं घेऊन श्रावण बाळाच्या आईबाच्या हातात दिलं. पण त्यांनी ओळखलं की हा आपला श्रावण नाही. त्यांनी विचारलं, आमचा श्रावण कुठे? त्यावर राजानं सांगितलं, तुमचा बाळ माझ्या हातनं मारला गेला. त्याच्या सांगण्यावरनं मी तुम्हाला पाणी द्यायला आलोय. तर त्या आईबानं दशरथाला शाप दिला. म्हणले, तुला 4 पुत्र होतील, पण तू पाणी पाणी करून मरशील. असं म्हणून त्या दोघांनी प्राण सोडले. ढिपांग टिपांग ढिपांग टिपांग. श्रावण बाळाची कथा संपली. बसलेली माणसं अश्रूंनी भरलेले डोळे आपल्या गळ्यातल्या उपरण्यानं कोरडे करत उठली. तात्या आणि धोंडी नाना दोघेही उठून चालायला लागले. नानाच्या मनात विचार आला. आंधळे आईबापाला कावडीत बसून काशी यात्रेला घेऊन जाणारा श्रावण बाळ कुठे, आणि आपल्या बापाला पोटाला पोटभर अन्न पाणी न देणारा सदा कुठे? कलीचा फेरा म्हणायचं दुसरं काय? आम्ही आईबापाला कधी मागे सरा म्हटलो नव्हतो. मरेपर्यंत त्यांची सेवा केली, पण माझ्या नशिबी हे काय वाढून ठेवलंय? पांडुरंगा, बघ रे बाबा तू. धोंडी नानाच्या विचारचक्राला छेद देत समोर बघत पांडा तात्या म्हणाले, धोंडी नाना, अरे काय रे ही माणसं वाळूच्या कणासारखी एकमेकांना चिकटून बसली आहेत. बाबा महाराजांचं प्रवचन सुरू आहे, चल पाय उचल. दोघेही लगोलग माणसांच्या अथांग सागराजवळ गेले आणि त्यात एकरूप झाले. बाबा महाराजांच्या सुश्राव्य प्रवचनाचा आनंद घ्यायला लागले. महाराजांच्या ओघवत्या भाषेतला शब्दतरंग जनसागराच्या मनावर राज्य करत होता. महाराज सांगत होते, खरंच आयुष्य खूप सुंदर आहे, ते तसंच सुरेख जगता आलं पाहिजे. असं म्हणतात की जन्म एकदाच मिळतो. किंबहुना मेल्यावर पुन्हा जन्म आहे का नाही हे काही देवाला नाही ना विचारणार. तेव्हा आहे तो जन्म, जगत असलेलं आयुष्य मस्त मजेत जगायला काय हरकत आहे? आज जसा जगलो उद्याही तसंच जगता आलं पाहिजे असा विचार करून जो जगण्याचा आनंद घेतो तो दुःख सहन करण्यात प्रबळ असतो. आयुष्यात जगणं कसंही असलं तरी जो आज जगला तो रोज जगतो. फक्त जगण्याचा आनंद घेता आला पाहिजे. जगामध्ये गरीब, श्रीमंत, मध्यमवर्गीय अशा प्रकारची माणसं आहेत. माणसाला जगण्याचाही आनंद घेता आला पाहिजे. त्यांनी आयुष्य सुंदर समजावं. जर आनंद घेता आला नाही तर पदरात निराशेशिवाय काही पडत नाही. तेव्हा परिस्थिती कशीही असली तरी आपण आपल्या आयुष्याकडे सकारात्मक नजरेनं बघितलं तर जगणं अवघड नाही. आयुष्य सहज सोपं नाही हे खरं आहे, पण ते सोपं करण्यासाठी प्रत्येक क्षण आनंदात घालवता आला पाहिजे, तर आयुष्य आनंदात जगता येतं. माणसानं आपलं वय झाल्यावर पोरांच्या संसारातून बाजूला व्हावं. पोरगा काय करतोय, सून काय करतीये हे बघत बसण्यापेक्षा गावातल्या आध्यात्मिक मंडळात सहभागी होऊन भजन कीर्तन करावं आणि आपलं आयुष्य, आपलं जीवन आनंदात जगावं. बोला विठ्ठल 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 विठ्ठल. प्रवचन संपलं. भक्तिरसात डुंबलेला जनसागर आपल्या आपल्या मार्गानं मार्गस्थ झाला. रात्रीचे 2 वाजले होते. पांडा तात्या आणि धोंडी नाना मुक्कामासाठी कैकाडी महाराज मठाकडे गेले आणि तिथल्या मोठ्या हॉलमध्ये एका कोपऱ्यात विसावले. पहाटे 5 वाजता उठून सकाळची नित्यकर्म उरकली आणि चंद्रभागा तीरावर येऊन आंघोळ केली. वाळवंटात बसूनच तात्यानं हरिपाठ म्हटला. गेली कित्येक वर्ष तात्यांचा हरिपाठ कधीही चुकलेला नव्हता. गावोगावच्या दिंड्या पालख्यातले वारकरी चंद्रभागेत स्नान करून टाळ मृदंगाच्या साथीनं ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम असा घोष करत विठू माऊलीच्या रावळाकडे पालखीसह रवाना होत होते. पाठोपाठ धोंडी नाना आणि पांड्या ताताई निघाले. पुंडलिकाच्या मंदिरापासून घाटावरनं ते निघाले. धोंडी नानाच्या मनात विचार आला,
बायकोला खांद्यावर बसवून आईबापाला दोरीनं बांधून आलेला हा पुंडलिक पुढे आईबापाचा निस्सीम भक्त बनला. त्याच्यात पांडुरंगानं बदल घडवला. तसाच पांडुरंग सदाच्या मनात बदल घडवून आणेल का? मला सदाकडनं कुठल्याही सेवेची अपेक्षा नाही आहे. मला हवी फक्त माया. बापाला पोराकडून मिळणारी माया हवी आहे मला. रस्त्याच्या दुतर्फा रंजले गांजलेले लोक भीक मागत होते. कुणाला हात होते पण पाय नव्हते, कुणाला पाय होते तर हात नव्हते, तर कुणाला हात पाय दोन्हीही नव्हते. कुणी अंगावर लाल पिवळ्या रंगाचे पट्टे ओढून निपचित पडले होते, कुणी आंधळे होते, कुणी पांगळे होते, कुणी अगदी जर्जर म्हातारे झालेले होते. सर्वजण आपल्या प्राप्त परिस्थितीचं ओंगळवाणं प्रदर्शन करून जास्तीत जास्त भिक्षा पदरात पाडून घेत होते. प्रत्येकाच्या समोर भीक मागून साठवलेल्या चिल्लरचा ढीग होता. धोंडीनानाच्या मनात पुन्हा विचार आले. ही माणसंही घरच्यांनी नाकारलेली असतील. पोटाची भूक भागवण्यासाठी त्यांनी पंढरीचा मार्ग धरला असेल. म्हणतात ना, विठुरायाच्या चरणी कोणी उपाशी राहत नाही. आणि त्याच म्हणीची प्रचिती धोंडीनानाला ते दृश्य बघून पदोपदी येत होती. हे दोघे गर्दीतनं वाट काढत मुखानं माऊली 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 असं नामस्मरण करत नामदेव पायरीजवळ आले. नामदेव पायरीजवळ लोखंडी अँगल लावून भाविकांना रोखलं होतं. सर्वजण लोखंडी अँगलवर आपला माथा टेकवून नामदेवासह विठुरायांचं दर्शन करत होता. दर्शन करताना विठुरायाची मूर्ती दिसत नसली तरी माथा टेकल्यावर मात्र विठुरायाची छबी अंतर्मनात उभी राहत होती. दर्शन बारीतले वारकरी 3-3 दिवस रांगेत होते तेव्हा कुठं त्यांना काही क्षणासाठी विठुरायाचं दर्शन घेण्याचं भाग्य लाभत होतं. पूर्वी कितीतरी वेळा या दोघांनीही दर्शन बारीत उभं राहून दर्शन घेतलं होतं, पण आता वय झालं. त्यामुळे ते नामदेव पायरीपासूनच दर्शन घेण्यात धन्यता मानत होते. बाहेरूनच दर्शन झालं. कोपऱ्यावरच्या प्रसादाच्या दुकानातनं पांडा तात्यानं दोघांसाठी प्रसाद घेतला. धोंडीनानाला फार वाईट वाटलं. आज आपण प्रसादसुद्धा विकत घेऊ शकत नाही. कसलं जीर्ण जगतोय आपण. पण समोर वाढून ठेवलेल्यात समोर जावंच लागतं. पांडा तात्यानं दिलेला प्रसाद धोंडीनानानं आपल्या पिशवीत ठेवला. दोघांनी कैकाडी महाराजांचा मठ गाठला. तिथे त्यांच्यासारखेच वारकरी होते. त्यांच्याबरोबर त्यांनी मठात मिराळेला फराळ केला. कैकाडी महाराजांच्या फोटोला नमस्कार करून बस स्थानक गाठलं. प्रचंड गर्दी उसळली होती. तासाभरानं त्यांना गाडी मिळाली. खुराड्यात कोंबड्या भरल्यासारखी माणसं गाडीत भरली जात होती. आज त्यांना बसायला जागा मिळाली नाही किंवा त्यांना कोणी बसायला जागा दिली नाही. सगळे कंटाळलेले होते. 2 तासांचा प्रवास उभ्यानं सुरू होता. धोंडीनानाला बाबा महाराजांचं प्रवचन आठवलं. त्यांनी सांगितलेलं त्याला पटलं होतं. आनंदात म्हातारपण जगायचं असेल तर पोरांच्या संसारात ढवळाढवळ करू नका. त्यांना हे करा ते करा शिकवत बसू नका. भजन कीर्तनात मन रमवा. असे अनेक विचार त्यांना आठवत होते. त्या आठवणीत 2 तासांचा प्रवास संपला. कंडक्टर मोठ्यानं ओरडला, चला म्हसवडवाले उतरा. त्या आवाजानं धोंडीनाना भानावर आला आणि गाडीतून पांड्या तात्याबरोबर खाली उतरला. म्हसवडला उतरून 2 मैल चालत घरी पोहोचायला संध्याकाळचे 7 वाजले. दोघं आपापल्या घरी गेले. धोंडीनाना घरी गेला तेव्हा सदा घरातच होता. बाप पंढरीची वारी पोचवून परत आल्याचं बघताच त्यांनी बायकोला पोराला हाक मारली. बाहेर बोलवून घेतलं. सगळ्यांनी धोंडीनानाच्या पाया पडून जणू विठ्ठल दर्शनाचा लाभ घेतला. हे सगळं धोंडीनाना सारजा गेल्यापासून पहिल्यांदा अनुभवत होता. त्याला गैवरून आलं. काय करावं ते त्याला सुचेना. त्याच्या डोळ्यातनं आनंदाश्रू पाझरायला लागले. ते पाहून सदा म्हणाला, अहो नाना बुक्का तर लावा की. सदाच्या बोलण्यानं धोंडीनाना भानावर आला. त्यांनी सगळ्यांना बुक्का लावला. पिशवीतले चुरमुरे, पेढे आणि रेवड्याचा प्रसाद सगळ्यांच्या हातावर ठेवला आणि डोळे मिटून मोठ्यानं म्हणाला, विठ्ठला पांडुरंगा.
धोंडीनानांनी हातपाय धुतले. तोपर्यंत सुनबाईने कपबशी भरून गरमागरम चहा करून दिला. सदानं विचारलं, नाना कशी झाली वारी? वारी लय जाग झाली. धोंडीनानाच्या मनात विचार आला. पोरानं विचारलं, वारी कशी झाली? कधीही पाया न पडणारा लेक आणि सून पाया पडली. वारीचं पुण्य पदरी पडून घेतलं, यातच सगळं काही मिळालं रे पांडुरंगा. संध्याकाळी फराळ केला. दुसऱ्या दिवशी उपवास सोडायला पुरणपोळीचा स्वयंपाक केला. आज सदानं धोंडीनानाचा जोडीदार पांडा तात्याला नानाबरोबर उपवास सोडायला बोलवून आणलं होतं. दोघांनी एकमेकांच्या साथीनं उपवास सोडला. काही वेळानं सदानं पांडा तात्याला नानाच्या प्रवास खर्चाचे पैसे देण्याचा प्रयत्न केला, पण तात्यानं पैसे घ्यायला नकार दिला. अरे एखाद्याला आपल्यामुळं वारी घडत असेल तर त्याच्या इतकं दुसरं पुण्य नाही, आणि हे पुण्य मी तुझ्याकडून पैसे घेऊन घालवणार नाही. सदानी तात्यांचेही पाय धरले. तात्याच्याही तोंडातून आपोआप विठ्ठला पांडुरंगा शब्द बाहेर पडले. सदानं तात्याला आणि नानाला सांगितलं, काल रात्री मला सापान पडलं. त्या स्वप्नात मी पंढरीच्या वारीला गेलो होतो. देवळात मी विठ्ठलाच्या पायावर डोळं मिटून डोकं टेकवलं आणि मला नानाच्या रूपात त्या पांडुरंगानं दर्शन दिलं. सदाच्या तोंडून हे ऐकताच तात्या आणि नाना दोघांनाही गैवरून आलं. विठ्ठला पांडुरंगा, पांडुरंगाचं नाम दोघांच्याही मुखातनं एकदम बाहेर पडलं. 2 दिवसाच्या प्रवासानं धोंडीनानाला शेणवटा आला होता. त्यातच पुरणपोळी खाल्ली असल्यामुळे त्याला विश्रांती घ्यावीशी वाटली. अंथरुणावर पडल्या पडल्या त्याच्या मनात आलं, पांडुरंगा तू जनाबाईला दळण दळायला मदत केली, सावता माळ्याला शेतीच्या कामात मदत केली, गोऱ्या कुंभाराला चिखल तुडवायला मदत केली, आणि आज माझ्या पोराला माझ्या रूपात दर्शन देऊन भरकटलेल्या माझ्या सादाला योग्य तो मार्ग दाखवला. धन्य आहे तू आणि धन्य धन्य तुझी पंढरी. आता मला काय नको, आज मी तुझ्यामुळं आनंदात आहे रे विठ्ठला पांडुरंगा.